शिंदे आणि फडणवीस हे सोबत आहेत आणि तो सोबत राहावेत असा जनादेश आहे। मात्र या दोघांमध्ये कुणी तिसरा घुसलाय का याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे, ठाकरेंचे भाजपाशी संबंध अचानक सुधारले की काय? फडणवीस आणि ठाकरे यांच्यामधले संबंध सुधारल्याचा एक स्वतःच समज शिवसेनेने करून घेतलेला दिसतोय। पण जे काही घडतंय ते सुद्धा त्याला पूरकच म्हणावं लागेल आणि म्हणून भाजपावर शिवसेना नाराज झालेली आहे। हे प्रकरण मुंबई महानगरपालिकेतलं आहे। सुधार समिती ही मुंबई महानगरपालिकेमध्ये धोरण बदलायच्या प्रस्तावावर काम करते। या समितीमध्ये आलेले काही प्रस्ताव ठाकरे गटाला पटलेले नाहीत। ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून तसं कळवल्यानंतर अचानक सूत्र फिरली आणि सुधार समितीतले प्रस्ताव अमान्य झाले। सुधार समिती आहे शिवसेनेकडे, पण ठाकरेंचा दबाव वरचढ ठरला। शिंदेंच्या सल्लामसलती शिवाय प्रस्ताव मागे घेतला गेल्यानं शिवसेना नाराज झाली आहे। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये इम्प्रूव्हमेंट कमिटीमध्ये स्थापन समितीमध्ये काही प्रस्ताव येणार होते, जे प्रस्ताव इतके चुकीचे होते की ज्याच्यावरती काल आदित्य ठाकरे यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती व मध्यरात्री माझं मुख्यमंत्र्यांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरती त्यांनी वाद होऊ नये आणि चुकीच्या गोष्टी महापालिकेत होण्यासाठी त्यांनी ते थारा देणार नाहीत आणि चुकीच्या गोष्टी ते होऊ देणार नाही हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आज थांबवलेल्या आहेत। त्याच्यावर त्यांचे धन्यवाद। 3ला ज्यावेळेला महापौर महादेव देवळे होते त्याच्यानंतर आपण गोरेगाव येथे मीनाताई ठाकरे यांची ब्लड बँक आपण चालू केली आणि सुरुवात आपण PPPच्याच माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं। कुठलंही रक्त विकण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं नाही आहे। NATची मशीन या ठिकाणी सगळी ठिकाणी लावण्यात यावी, जेणेकरून त्याच्यासाठी आपण हा रिफर बॅक हा मुद्दा आपण केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत आहेत। सावंत साहेब, सांगा, फडणवीस आणि ठाकरेंमध्ये दिलजमाई होतीये का? ही दिलजमाई होत असेल तर तुम्हाला त्याच्यावर आक्षेप आहेत का? पहा, देवेंद्र फडणवीसजी आणि आपले ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांच्याशी जर दिलजमाई होत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये मुळीच दुःख नाही। जर मैत्री वाढवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसजी करत असतील तर आनंदाची गोष्ट ना, वाईट काय त्याच्यामध्ये? दुश्मनी उगीच कशाला कोणाशी ठेवायची? परंतु ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस मुंबईतील जनतेने शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब म्हणजे भाजपा शिवसेना यांच्यावरती विश्वास ठेवून जनाधार दिला होता, प्रचंड मतदान केलं होतं। आणखीन उबाटा शिवसेनेला ज्यांनी 40 वर्ष या मुंबईला लुटण्याचं ओरबाडण्याचं काम केलं होतं त्यांना दूर फेकून दिलं होतं। आज त्यांच्या बरोबरच जर देवेंद्र फडणवीसजी किंवा भारतीय जनता पार्टी जाऊन हस्तांदोलन करत असतील किंवा मैत्रीचे संबंध जोडत असतील तर त्यांना लखलाव आहे। जनता पाहून गेली पुढच्या वेळेस काय करायचं। BMCच्या सत्तेत असूनही मिळणारी दुय्यम वागणूक शिवसेनेला खुपतीये। आता जवळीक वाढत असेल त्यांच्या पोटात का दुखते? जे चांगल्या गोष्टी असतील, ज्या महाराष्ट्रासाठी असतील, पॉलिसीचे असतील, पण मुख्य गोष्ट म्हणजे जवळीक वाढत असो किंवा नसो, कारण हे परत तुम्ही बातमी चालवाल की मी हे बोललो। महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्यांच्या दरेगावला व्हिजिट आणि ह्यांच्या दिल्लीला व्हिजिट का वाढतात? अरुण सावंत आहेत आपल्यासोबत। तुम्हाला हा ऐकायला आलेला असेल प्रश्न। आदित्य ठाकरे विचारतायत, जवळीक वाढतीये तर तुमच्या पोटात का दुखतंय आणि तुम्ही सारखे सारखे दिल्लीला भाजप नेत्यांना भेटायला का जाता? पहा, आदित्य ठाकरे हा एक टुकार आमदार आहे। तो काय बडबडला आणि काय नाही याला मी जास्त महत्व देत नाही। ते स्वतः भारतीय जनता पार्टीच्या जवळ येन तेन कारणाने जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे आमच्या पोटात मुळीच दुखत नाही, हे आपण लक्षात घ्यावे आणि आदित्यने सुद्धा ते लक्षात ठेवावे। एवढं सगळं झिडकारल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीने अनेक प्रकारे त्यांना झिडकारलं, जनतेने झिडकारलं
आणि त्यानंतर आता कधी गुलाबाचं फूल घेऊन जातात, तर कधी कमळाचं फूल घेऊन जातात, तर कधी चॉकलेट घेऊन जातात. असे हे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना जनतेने जो काही द्यायचा होता निर्णय तो दिलेला आहे. आणि आमच्या बाबत जर आपण म्हणाल तर शिवसेना जी आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस वाढत आहे, जोमाने पुढे जात आहे, जनतेचा विश्वास हासिल करत आहे, त्याला या उबाटा शिवसेनेला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मात्र एक गोष्ट नक्की की महानगरपालिकेमध्ये आम्ही मित्र पक्ष आहोत. आमच्यामुळे आणखीन भारतीय जनतामुळे दोघांच्यामुळेही या महानगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकलेला आहे. असं असताना जर भारतीय जनता पार्टी आम्हाला तिथे विश्वासात घेत नसेल, किंमत देत नसेल, तर मात्र आम्ही त्याला आवाज हा उठवणारच आणि जशास तसा आम्ही बोलणारच. खूप खूप धन्यवाद या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आता बोलूयात या निमित्तानं चर्चेला समोर आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेवर. खरं तर सुधार समितीमध्ये प्रस्ताव यायच्या आधी चर्चा झाली आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रस्ताव आणायचं ठरलं, पण अचानक भारतीय जनता पार्टीनं भूमिका बदलली. ही बाब शिवसेनेला जिव्हारी लागली आहे. यावर काय उत्तर आहे भाजपचं, ऐका. मुंबईमध्ये रक्तपेढ्यांचं खाजगीकरण कधी झालं तर सर्वात अगोदर सुभाष देसाई यांनी ते गोरेगावला केलं आणि मग त्यानंतर मुंबईमध्ये ही प्रथा सुरू झाली. हॉस्पिटल्स किंवा छोटी डायग्नोसिस सेंटर ही पीपीपी मॉडेलवर द्यायची याची सुरुवात कोणी केली? जरा आदित्य ठाकरे, आपण याचा जरा कृपया शोध घ्या. आम्ही मुंबईकरांच्या हितासाठीच काम करतोय. मुंबईकरांच्या हितामध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही तडजोड करणार नाही. त्यामुळे खोटा नॅरेटिव्ह पसरवणं आपण बंद करा. बोल बोबडे, आई वडिलांना अति आवडे, असा हा सगळा प्रकार आहे. एवढंच मी या बाबतीत म्हणेन. जरा एकदा जाता जाता पटकन जाणून घेऊयात की कोणते प्रस्ताव होते ज्याच्यावर हे इतकं सगळं रणकंदन माजलं. सुधार समितीमध्ये काय घडलं, ज्या गोष्टीवर वाद झाला त्यात पहिला प्रस्ताव होता सेवन हिल्स रुग्णालयाचा खाजगीकरणातून विकास. दुसरा वादाचा मुद्दा ठरला मुंबईच्या 5 उपनगरीय रुग्णालयातील रक्तपेढ्यांचा खाजगीकरणातून विकास. वांद्रे रेक्लेमेशन इथे प्रदर्शन संकुलाची उभारणी. मलबार हिल मधील हरित क्षेत्राचं आरक्षण बदललं. या ठिकाणी आर झोन आणि बगीचा उद्यान याचं आरक्षण रद्द करून आर झोन समाविष्ट करण्यासाठी हा प्रस्ताव आलेला होता. या प्रस्तावाला पण बोलताना मी या ठिकाणी असं सांगेन, 1991ला DP आर झोन हा ऑलरेडी होता आणि 2018ला मंजूर DP करताना केल्यानंतर हा प्लॉट हा कोणाला जास्त आवडला हा समोरच्यानी विचार करावा. म्हणून या ठिकाणी आम्ही हा प्रस्तावसुद्धा नॉट टेकन केलेला आहे की जेणेकरून पुढच्या टायमाला काही विशेष काही माहिती आहे, चर्चा होईल आणि ते चर्चेवर आम्ही ते मुद्दे पुढच्या टायमाला चर्चेत घडवून आणू. जर त्यांचा ह्या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. तर आज जर त्यांनी दखल घेतली असेल तर मी आभार मानीनच, पण महत्त्वाची गोष्ट आत्ता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव RG टू रेसिडेन्शियलचे खारिज होतील, दफ्तरी दखल होतील, रद्द होतील आणि ब्लड बँक प्रायव्हेटायझेशनचे प्रस्ताव रद्द होतील, मला कुठेही कमीपणा नाही. मी जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानीन, त्यांना भेटून.